बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणी आयकर विभागाची एंट्री आहे। SIT तपास सुरू असतानाच आता आयकर विभागाकडून देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे। खरातच्या मालमत्ता आणि संपत्तीवर टाच येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। उत्पन्नाचे स्रोत, आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार आहे। देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे सगळेच रडारवर येणार असल्याची चर्चा आहे। मोठ्या व्यवहारांचे लिंकिंग करून संयुक्त तपास केला जाणार आहे। बँक व्यवहार, रोख रकमेच्या हालचालींची सुद्धा चौकशी होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, एकीकडे SIT मार्फत चौकशी सुरू असतानाच तिथे आयकर विभागाची सुद्धा एंट्री होताना दिसतीये। अगदी खरं आहे लागवी। खरं बघितलं गेलं तर कॅप्टन खरात, अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर आल्यानंतर आता भारतीय तपास करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या पुढे आलेल्या आहे। ज्याप्रमाणे अशोक खरात याची SIT कडनं चौकशी केली गेली आहे। महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी खरं तर अशोक खरात हे अटकेमध्ये आहे आणि त्यांच्याकडून जवळपास 100 व्हिडिओ हे ताब्यात घेण्यात आलेले आहे। असे एक एक कारनामे जे आहे ते भोंदूबाबा अशोक खरातचे उघडकीस येत असताना दुसरीकडे आता खरातच्या मालमत्तांवर देखील टाच येणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता आयकर विभाग देखील सक्रिय झालेला आहे आणि खरातच्या मालमत्ता कुठे कुठे आहे, त्याचं विवरणपत्र असेल, त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय होतं, या सगळ्याची जी तपासणी आहे ती आयकर विभागाकडनं करण्यात येणार आहे। कारण अनेकांकडनं सांगण्यात येत आहे का अशोक खरातला अनेकांनी जमिनी घेऊन दिलेल्या आहे। मग त्या जमिनी कुठल्या बळावर घेऊन दिला, का त्या घेऊन दिला, याचा जो सखोल तपास आहे तो आयकर विभागाच्या एका पथकाकडनं केला जाणार आहे। त्यामुळे एकूणच आतापर्यंत खरातची मालमत्ता ही जवळपास 500 कोटीच्या घरात आहे। यामध्ये जर बघितलं तर नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी अनेक जमिनी त्यांनी घेऊन ठेवलेल्या आहेत, तर त्यांची काही गुंतवणूक ही परदेशात देखील असल्याचं बोललं जात आहे। एवढी ही सगळी माया कशी जमली आणि या सगळ्या प्रकरणी आयकर विभाग जो आहे तो आता स्वतंत्र एक तपास करणार आहे आणि खरातच्या उत्पन्नाचा स्रोत तपासून, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत तपासून त्यांनी एवढी मालमत्ता कशी जमवली याचा जो तपास आहे तो आयकर विभागाकडनं केला जाणार आहे। त्यामुळे एकूणच खरातच्या अडचणी वाढताना आपल्याला दिसून येत आहे। एकीकडे SIT कडनं चौकशी तर दुसरीकडे आता त्याच्या संपत्तीवर देखील टाच येण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरातचा पाय आणखीनच खोलत जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय लागवी। महेश